नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. काश्मीर मुद्द्यावर कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नाही. भारत आणि अमेरिकेतल्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय. सिंधू जल करार स्थगिती कायम. भारतानं इशारा देऊनही पाकिस्ताननं ऐकलं नाही. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांचं समर्थन करणार तोपर्यंत सिंधू करार स्थगित, परराष्ट्र मंत्रालयानं ठणकावलं. भारताची S-400 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा. आदमपूर एअरबेसवरील S-400 सिस्टीम सुस्थितीत. S-400 एअर डिफेन्स सिस्टीम समोर उभं राहत पंतप्रधान मोदींचा जवानांसोबत संवाद. आज सकाळी 11 वाजता सुरक्षा समितीची बैठक. ऑपरेशन सिंदूर आणि सुरक्षा संबंधीचा आढावा घेण्यात येणार. अमेरिकेनं यशस्वी मध्यस्थी करत भारत-पाकमधला वाद मिटवला. दोन्ही देशाकडे अत्यंत मजबूत नेतृत्व. दोन्ही प्रमुखांना म्हणालो, वाद नको, आपण व्यापार करू. ट्रम्प यांचा दावा. S-400 नंतर भारताकडे S-500 हवाई संरक्षण प्रणाली. S-500 ची 600 किलोमीटरपर्यंत रेंज, तर एकाच वेळी अनेक टार्गेट भेदण्याची क्षमता. उपग्रह आणि कमी उंचीवरील ड्रोन ट्रॅक करण्याचीही क्षमता. 2 दिवसात देशात बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा मेल. राज्यात कुठेही दुर्लक्ष करू नका, मेलमध्ये उल्लेख. धमकीमुळे खळबळ, मेल करण्याचा शोध सुरू. पंजाबच्या पठाणकोट शहरातील बस स्टँडवर शुकशुकाट. अनेक बस जशास तशा आगारात उभ्या. भारत-पाकमधील तणावाचा बस प्रशासनाला फटका. जम्मूला लागून असलेल्या पठाणकोट शहराची सुरक्षा वाढवली. प्रत्येक चौकात बंदूकधारी पोलिसांचं पथक तैनात. अजूनही पठाणकोट जिल्हा रेड अलर्टमध्येच. येणाऱ्या प्रत्येक गाड्यांचा तपास सुरू होण्याच्या मार्गावर असताना अमृतसर विमानतळ पुन्हा बंद. सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये SDRFच्या पथकाकडून विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे. तर तब्बल 6 दिवसांनंतर जैसलमेरमध्ये धार्मिक स्थळं उघडल्यानं 850 वर्ष जुन्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार. द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी. अजित पवार आणि सुप्रियाताईंनी पुन्हा एकत्र यावं. सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा. पवार गटाच्या कार्यकर्त्याकडून बॅनरबाजी. अमळनेरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपचा धक्का. पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश. अनिल शिंदे आणि श्याम पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ऐतिहासिक कृत्रिम वाळू धोरणाला राज्य सरकारकडून मान्यता. प्रत्येक जिल्ह्यात कृत्रिम वाळूसाठी 500 क्रशर्स देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. कौशल्य विकास विभागाचं नवं PPP धोरण मंजूर. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती. 2 लाख ITI विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षण मिळणार. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार. भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक. शरद पवार, जयंत पाटलांसह इतर नेते उपस्थित राहणार. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्टवर. ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॉट एअर बलूनवर बंदी. 3 जूनपर्यंत बंदी असणार असल्याची माहिती. तर आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या अपहारा प्रकरणी आरोपपत्र दाखल. 10 आरोपींविरोधात 12,634 पानांचं हे आरोपपत्र. आतापर्यंत 8 आरोपींना अटक, तर 2 आरोपी सध्या परदेशात. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची भरारी. 89 शाळांचा निकाल 100%. 13,907 विद्यार्थी उत्तीर्ण, तर 198 विद्यार्थ्यांना 90%हून अधिक गुण. PMPच्या ताफ्यात 1000 बस दाखल होणार. पुणे महापालिका 300 आणि पिंपरी चिंचवड महापालिका 200 आणि PMRDA कडून 500 बस देण्याचा निर्णय. एका बसची किंमत 48 लाख. पुण्यात लोक अदालतीत एका दिवसात 86,000 दावे निकाली काढण्यात आलेल्या या दाव्यातून 183 कोटी 45,59,000 भरपाई वसूल. जळगावच्या पारोळा येथे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल पाटलांनी आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे अमोल पाटलांचे आदेश. जळगाव जिल्ह्यात भाजपचे 2 नवे जिल्हाध्यक्ष तसेच जळगाव महानगर अध्यक्ष यांची निवड जाहीर. पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जामनेरचे चंद्रकांत बाविस्कर, तर पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर राधेश्याम चौधरी यांची निवड. जालन्यात भाजपच्या शहराध्यक्षपदी भास्कर दानवे यांची निवड. जिल्हा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जल्लोष.
ठाण्यातील 5 पाखाडीच्या सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूलची विद्यार्थिनी सान्वी ठाणेकरला 100% गुण. सान्वीला संस्कृत विषयात सर्वाधिक 99 गुण मिळाले. पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावातील विद्यार्थ्याला 10वीच्या परीक्षेत 35% गुण. 35% मिळवणाऱ्या विशालची ग्रामस्थांनी मिरवणूक काढली. ग्रामस्थांनी विशालला डोक्यावर घेत मिरवणूक काढत गावभर फिरवलं. गोल्ड मेडलिस्ट नेत्रहीन ईश्वरी पांडेला 10वीत 84% गुण. ब्रेल लिपीच्या माध्यमातून अभ्यास करत रायटरच्या सहाय्यानं घवघवीत यश. ईश्वरीचं सर्व स्तरातून कौतुक. बीडच्या श्री क्षेत्र नेकनूर येथे संत बंकटस्वामी महाराजांच्या 81व्या पुण्यतिथी उत्सवाची मोठ्या थाटात सांगता ज्ञानसिंधू संदीपान महाराज हासेगावकर यांचं कीर्तन संपन्न झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाखो भाविकांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला. पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता. काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. अमरावतीच्या अचलपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे हरमटवलार मार्गे अचलपूरला जाणाऱ्या रस्त्यावर अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. सांगली शहरासह परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा. अवकाळीसह वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात नागरिकांची तारांबळ. नाशिकच्या इगतपुरीत सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसानं तालुक्यातील 87 हेक्टर शेती बाधित. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. सावंतवाडीतील आंबोली भागात मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. नाशिकच्या येवल्यातील सावखेडा नगरसूल परिसरात जोरदार पाऊस. आठवडी बाजारात पावसामुळे भाजी विक्रेत्यांसह खरेदीदारांची एकच धावपळ. अवकाळी पावसामुळे पुण्याच्या भोरमधील नीरा नदीवरील पूल जलमय. 1.5 तासांच्या मुसळधार पावसामुळे नीरा नदीवरील पुलावर गुडघाभर पाणी साचल्यानं वाहन चालकांची कसरत. नाशिकच्या शरणपूर रोड परिसरात 3 वाहनांवर झाडं कोसळली. झाड कोसळल्यानं वाहनांचं मोठं नुकसान. मागील 3-4 दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं थैमान. पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. रस्त्यांवर पाणी साठलं. टोमॅटो आणि कांद्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. पुण्याच्या जुन्नरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. नदी नाल्यांना पूर. वातावरणात गारवा निर्माण. नंदुरबार शहरातील अनेक परिसरात सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीतील विक्रीसाठी आलेलं धान्य खराब होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. केळी बागेचं मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.